तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गिरगावच्या एका अशा मंदिरात, जे वर्षातून भाविकांना फक्त एकच दिवस उघडं मिळतं हे मंदिर. हा, पूजा रोज होते, बाकी सगळं रोज होतं. फक्त भाविकांसाठी आजच दत्त जन्मोत्सवाच्याच दिवशी हे मंदिर खुलं केलेलं असतं. गिरगावात आहे मंदिर, अगदी चौपाटीच्या इथून आहे ना हाकेच्या अंतरावर आहे. मॅकिचन हॉल आहे ना गिरगावचा, तिथेच आहे. तर या चला, मी तुम्हाला दाखवते दत्त मंदिर. सुंदर मूर्ती आहे. चला पटकन माझ्या बरोबर. तुम्हाला आहे ना गिरगाव चौपाटीच्या इथे यायचं आहे आणि तिथून आहे ना सरळ विल्सन कॉलेजच्या इथे जायचं आहे. तर समोर इथे आहे ना गिरगाव चौपाटी आहे. गिरगाव चौपाटीच्या इथून तुम्हाला सरळ विल्सन कॉलेजच्या इथे यायचं आहे. विल्सन कॉलेजचा जो रोड आहे ना तिथे, आणि मग तिथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे. बघा विल्सन कॉलेज, तिथून आता तुम्हाला राईट घ्यायचं आहे. राईट घेतलं की गावदेवीचं मंदिर येईल. तिथे तुम्हाला जायचं आहे, तिथेच ते मंदिर आहे. तुम्हाला तरीही कळालं नाही ना, तर मी काय करणार माहिती आहे, लोकेशन आहे ना, ठीक आहे, चालूय मी. हा, मी बोलतोय की तुम्हाला तरीही कळालं नाही तर मी तुम्हाला लोकेशन हे कमेंट किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन, त्याच्यावरून तुम्ही येऊ शकाल. तुम्हाला नाहीच कळालं ना, तर भारतीय विद्या भवन टाका, त्याच्या बाजूलाच आहे. मी तुम्हाला एक सांगायला विसरलो की अराउंड एक 125 पेक्षा जास्त वर्ष झाली आहे या मंदिराला. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ना एक थोडक्यात इतिहास देतो या मंदिराचा, कसं काय आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही वाचा. थोडक्यातच ही व्हिडिओ बनवायची होती, त्याच्यामुळे तुम्ही वाचा थोडस पण. आणि पुढच्या वर्षी तर नक्की या तुम्ही या मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे आणि चौपाटीपासून खूपच जवळ आहे हे मंदिर. नक्की तुमच्या सहकुटुंब परिवारासोबत तुम्ही या. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ दत्त महाराजांची, ही मला कमेंटद्वारे सांगा. चॅनल वर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब कर. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.